मी रात्री उशिरा ऑफिसवरून घरी आली तर माझे वडील आणि सावत्र भाऊ ड्रिंक करून नाचत पार्टी करत होते. मी सरळ माझ्या खोलीत जाऊन झोपले आणि सकाळी उठून हॉलमध्ये येऊन बघते तर वडिलांचा व भावाचा खून झाला होता. पोलिसांना माझ्यासहित माझा बॉयफ्रेंड आणि आणखी 4 लोकांवर संशय होता. शेवटी इन्स्पेक्टरने फ्लॅट सिस्टीममधील सर्व लोकांना जमा करत खून करणाऱ्याचे नाव सांगितले तर सगळेच लोक हादरले, कारण तो खून करणारं दुसरं तिसरं कोणी नसून. बोला मिस नैना, काय झालं होतं त्या रात्री? इन्स्पेक्टर अभिषेकने पुन्हा विचारलं. नैनाने शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं. आधीही 5-6 वेळेला सांगून झाला आहे, आणखी किती वेळा सांगू? जोपर्यंत खरं समोर येत नाही तोपर्यंत विचारणार मी. सांगा, काय झालं होते? नयनाने दीर्घ श्वास घेतला. आजूबाजूला नजर फिरवली तिने. सर्व पोलीस स्टेशनमध्ये असलेले सर्वांच्या नजरा तिच्याकडेच. त्या रात्री पाऊस होता. नयनाने बोलणं सुरू केले. नेहमीप्रमाणे मी रात्री 8 वाजता घरी निघाले होते. साधारण अर्धा तास लागतो मला घरी यायला कारने. त्या दिवशी खूप पाऊस होता तर ट्रॅफिकही तेवढेच. 8:30ला पोहोचते ते ट्रॅफिकमुळे 9:30 झाले. सोसायटी बाहेर आले तर गेट बंद. खूप वेळ हॉर्न वाजवला तरी वॉचमॅन आलाच नाही. त्यात माझ्याकडे छत्री नव्हती. आत तर जायचे होते. गेट मीच उघडलं. मग भिजून गेले. गाडी पार्क करून आले. वॉचमॅनच्या रूमचा दरवाजा बंद होता. राग आलेला त्याचा. कुठे असतो तो कोण जाणे. दिसला असता तर चांगली चणचणीत गालावर 5 बोटे उठवली असती. तशीच वर आली. आमच्या फ्लॅटमधून मोठ्याने म्युझिक वाजत होते. शेवटचा शनिवार असला की आमच्याकडे पार्टी ठरलेली. पप्पा, त्यांचा मित्र आणि माझा भाऊ. आधीच वैतागलेली त्या ट्रॅफिकमुळे. मग वॉचमॅन डोक्यात गेला आणि समोर यांचा धिंगाणा. अजिबात आवडायचे नाही. ते दारू पिऊन धिंगाणा घालतात ते. काय बोलणार त्या मूर्खांना, गाढवांना. तशीच मग माझ्या रूममध्ये गेले. सोबत आणले होते खायचे. ते खाल्ले. डोकं खूप जड झाले होते. पेनकिलर घेतली आणि कानाला कापूस लावून झोपून गेली. सकाळी साधारण 6 वाजता जाग येते नेहमी. जाग आली तेव्हाही बाहेरचे म्युझिक सुरू होते. ते जरा विचित्र होते. बाहेरून बघितलं तर माझे पप्पा आणि सुमित दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले. काय करावं सुचेना. लगेचच तुम्हाला कॉल केला. आताही तिला घाईवरून आलेलं, तरी स्वतःला तिने लगेच सावरलं. हेच आधीही सांगितलं आहे तुम्हाला, तरीही पुन्हा का बोलवता? माझे पप्पा आणि भाऊ दोघेही गेले. तेच ते वर्णन पुन्हा पुन्हा. किती त्रास होतो त्याचा. ते आठवलं की त्यांची मुलगी, तिनेच कॉल करून माहिती दिलेली. इन्स्पेक्टर अभिषेक आणि डॉक्टर महेश यांच्याकडे केस आलेली. जरा जास्तच गुंतागुंत होती. त्यासाठीच नयनाला बोलावले होते. डॉक्टर महेश होता तिथेच. नयना गेली तसा अभिच्या जवळ आला महेश. काय वाटते अभि तुला? काय असेल नक्की? काही कळत नाही. नयना का खोटं बोलते आहे ते कळत नाही. ती का खोटं बोलेल? थांब जरा, सांगतो. आणखी एकाची जबानी घ्यायची आहे. कोण? नयनाचा बॉयफ्रेंड अमय. अमय बाहेरच बसून होता. अभिने बोलावलं तसं तो आत आला. मिस्टर अमय, काय करता तुम्ही? आणि या कुटुंबाशी कसा संबंध तुमचा? अभिने आल्या आल्या प्रश्नांची रांग लावली. मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. नयना माझी गर्लफ्रेंड आहे. गेल्या 4 वर्ष आम्ही रिलेशनमध्ये आहोत. त्यामुळे त्यांच्या घरी येणे जाणे असते. तशीच ओळख त्यांच्याशी. ओके. मग ज्या रात्री खून झाला तेव्हा कुठे होता तुम्ही? आणि डिटेलमध्ये सांगा. त्या रात्री खूप पाऊस होता. मी तेव्हा यांच्या सोसायटीच्या बाहेरूनच जात होतो आणि अचानक बाईक बंद पडली. रात्रीचे 8:30 वाजले होते. नयना येते त्यावेळेस घरी. पाऊसही होता. तर पाऊस थांबला की घरी निघू, तोपर्यंत नयनाकडे थांबू असा विचार करून तिच्या घरी गेलो. गेट तर उघडच होतं. वर गेलो तर त्यांच्या घरात पार्टी सुरू होती शनिवारची. मग थांबून काही उपयोग नव्हता. तसाच खाली आलो आणि घरी गेलो. ही स्टेटमेंट आहे ना, की आणखी काही राहिलं आहे बोलायचे? अभिने अमयला उलट प्रश्न केला. नाही, एवढंच आहे. आणि हेच मी आधी सांगून झालं आहे. अभिने एकदा त्याला निरखून पाहिलं. निघा तुम्ही. जेव्हा बोलवीन तेव्हा हजर राहा. अमय सुद्धा गेला. महेशने पुन्हा विचारलं. त्या दोघांना पुन्हा पुन्हा काय बोलावता आहेस? तुला या दोघांवर संशय आहे का? साहजिकच आहे. काहीतरी प्लॅन नक्की आहे दोघांचा. कसं? सांगतो.
बाय द वे, तुला काय सापडले पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये? ते दोघेही नशेत होते जेव्हा त्यांचा खून झाला. शिवाय अल्कोहोलची मात्रा दोघांमध्ये जास्त होती. सो जेव्हा खून झाला तेव्हा दोघेही शुद्धीत नसणार हे नक्की. हे माझं अनुमान आहे, तुझं सांग. नयना, ती काय बोलली? ट्रॅफिकमुळे लेट झालं. 8 वाजता ऑफिसमधून निघालेली असं स्टेटमेंटमध्ये आहे ना तिचं. मुळात ऑफिसमध्ये विचारलं तेव्हा तिचा आउट टाईम संध्याकाळी 6चा आहे. हे एक खोटं. पाऊस होता त्या रात्री, ते मान्य करतो मी. तिच्या गाडीत मागच्या सीटवर छत्री होती, मग भिजत जायचे कारणच नाही. अमेय तर थेट वर गेला. गेट बंद होता असं काहीच बोलला नाही. वॉचमॅन जागेवर नव्हता. मग ही आली तेव्हा कोणी लावलं होतं गेट? शिवाय तिच्या स्टेटमेंटनुसार ती तिच्या रूममधून बाहेर आली तेव्हा म्युझिक सुरू होते. जेव्हा तिने इथे कॉल केला होता तेव्हाही कोणतेच म्युझिक ऐकू येत नव्हतं. तिला मी स्वतः सांगितले होते फोनवर, कशालाच हात लावू नका. त्या फ्लॅटवर गेलो तेव्हा तुम्ही होताच सोबत. कुठे सुरू होते म्युझिक? विचारलं तेव्हा बोलले की मीच बंद केलं ते. रिमोटवर आणि म्युझिक प्लेअरवर नयनाच्या बोटांचे ठसे. हो, डॉक्टर महेश बोलला. मग अमेयसुद्धा खोटं बोलतो आहे का? हो, तोही खोटं बोलतो आहे. बाईक बंद पडली असं बोलला ना? होती त्याची बाईक सोसायटी बाहेर, पण बंद नव्हती. नॉर्मल पार्क करून ठेवतात तशी पार्क केलेली. त्यात पेट्रोलची टाकी फुल, म्हणजेच त्याने नुकतेच पेट्रोल भरलेले. काही अंतरावर एक पेट्रोल पंप आहे. तिथे जाऊन विचारलं मी, तर याने तिथेच पेट्रोल भरलं होतं. क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केलेलं. वेळ कधीची माहीत आहे? रात्री 11:30ची. आणि हा गेलेला त्या रूमच्या आत, बाहेरून नक्कीच नाही गेला. ते कसं कळलं तुला? आम्हाला त्याची रिसिप्ट मिळाली, ती पेट्रोल भरल्याची. तो आत गेल्याशिवाय ती पडली असेल का रिसिप्ट? सांग मला. काही वेळाने आणखी एक व्यक्ती जबानी देण्यासाठी आली. या बसा मिस्टर सावंत, अभि बोलला. मी 5 मिनिटात आलो म्हणत अभि कुठेतरी गेला. परत आला तेव्हा काही कागदपत्र होती हातात. महेशच्या शेजारीच बसला. महेशच्या कानात कुजबुजला नयनाचे काका. अभि बसल्या जागेवरूनच बोलला, तुम्ही सुरू करा सावंत, मी इथून ऐकतो. सांगा, कुठे होता त्या रात्री? मी नव्हतो त्या दिवशी इथे. ॲक्च्युली या भागात नव्हतो मी. घरी लाईटचा काही प्रॉब्लेम झाला होता, म्हणून मी हॉटेलमध्ये जाऊन थांबलो. हॉटेलमध्ये का? यांच्या घरी का नाही? असंच. ओके, पुढे सांगा. संध्याकाळीच मी निघालो, तर मी आलोच नाही हॉटेलबाहेर. दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं भावाचा खून झाला म्हणून. त्यांची जबानी संपली. अभिने ते पुन्हा एकदा वाचलं. ठीक आहे, निघा तुम्ही, फक्त शहर सोडून जाऊ नका. सावंत गेल्यावर महेश अभिजवळ बोलला काही. किती जण आहेत अजून? या सर्वांवर संशय आहे ना? हो, हे तर आहेत. यात आणखी एक आहे, नयनाच्या वडिलांचा मित्र. मग तोही येतो आहे का? नाही, त्याला नंतर भेटू. आपण आता सोसायटीमध्ये जात आहोत. महेश तयारच होता. सोबत 4 हवालदारांना घेऊन अभिषेक आणि महेश त्या सोसायटीमध्ये पोहोचले. सावंतांचा फ्लॅट साहजिकच सील केला होता. तिथे जाण्याची घाई नव्हती. अभिला इंटरेस्ट होता तो बाकीच्या गोष्टीमध्ये. त्याने आजूबाजूला चौकशी सुरू केली. हे सावंत कसे होते स्वभावाला? शेजारी राहणाऱ्या लोकांकडे पहिली चौकशी. छान, म्हणजे बोलायला छानच होते, तरी तापट. लगेचच राग यायचा. सोसायटीचे सेक्रेटरी होते, कामात चोख अगदी. फक्त तापट स्वभावामुळे खूप जणांशी भांडणं झालेली. अभिने हे लक्षात ठेवलं. त्यांची हिस्ट्री माहीत आहे का? आणि हे मंथ एंडला पार्टी, ती काय भानगड आहे? अभिने आणखी खोलात विचारलं. रिटायर्ड नेव्ही ऑफिसर, त्यामुळे शिस्तप्रिय. पहिली बायको वारली, नयना तिची मुलगी. ती गेल्यानंतर एका वर्षात दुसरं लग्न. सुमित तिचा मुलगा. काही वर्ष सहन केलं तिने, पण तो तापट स्वभाव नाही जमला तिला. एक दिवशी अशीच सोडून गेली. सुमितला यांच्याकडे ठेवून. तेव्हापासून दारूची सवय. त्यांचा एक बेस्ट फ्रेंड आहे. इथून 15 मिनिटावर घर आहे त्यांचं. डॉक्टर आहेत, मिस्टर देशमुख. तेच असतात त्यांच्याकडे बहुतेक वेळेला. पार्टी यांच्यासोबतच असते. शेवटच्या शनिवारी पार्टी असते. दारू पिणे, मोठ्याने गाणी लावणे, नुसता हैदोस सुरू असतो. संध्याकाळी 7ला सुरू करायचे ते रात्री 12-12:30पर्यंत. त्यांच्या तापट स्वभावामुळे कोण बोलणार? साऱ्यांना त्रास, पण कोणी त्यांचा खून करेल असं वाटलं नव्हतं. अभि सर्व रेकॉर्ड करत होता. तुम्ही यांचे शेजारी?
खूप वर्ष ओळखता का त्यांना? हो. मग त्या दिवशी काही विशेष झाले होते का त्यांच्या बाबतीत? वेगळं असं काही नाही, पण त्या दिवशी सकाळपासून तापले होते. कोणावर? पहिलं भांडण झालं ते सकाळीच, त्यांच्या भावाशी. महेशला यात वेगळं वाटलं. कशावरून भांडण झालेलं माहीत आहे का काही? कारण माहिती नाही, तरी त्यांच्यात भांडणे ठरलेली. तो येतो तेव्हा भांडण झालं नाही असं कधीच होत नाही. पण त्या दिवशी जास्तच झालं काही. नैना होती का तेव्हा? नाही, ती जॉबला गेलेली. खूप मोठ्याने भांडत होते. शिव्या तर असतात त्यांच्या भांडणात. त्या दिवशी सेक्रेटरीने भावाची कॉलर पकडली. हे असं पहिल्यांदा झालं होते. त्यात नैनाचा बॉयफ्रेंड आला चुकीच्या वेळी. त्याच्याशी सुद्धा भांडण का? अभिने विचारलं. हे आता जास्तच इंटरेस्टिंग होत होते. माहीत नाही, पण त्यांना तो आधीपासूनच आवडत नाही. तो येतो ना कधी कधी घरी नैनासोबत, तेव्हा ते घरात थांबायचं नाही. मग त्याच्याशीही झालं का भांडण? महेशला सुद्धा मजा येत होती आता. होय तर. अमय आला तेव्हा ते रागातच होते. त्याला बघून पारा आणखी चढला. पुन्हा आला तर जीव घेईल तुझा, अशी धमकीही दिली त्याला. विचार करा, सगळी सोसायटी जमली होती. एवढ्या चढ्या आवाजात भांडणं. मीच किती घाबरलो होतो. अभिने सर्व रेकॉर्ड केले होते. मग पुढे? पुढे काय? वॉचमॅनला हाक मारून या दोघांना पुन्हा सोसायटीमध्ये घ्यायचे नाही असं सांगितलं. तर वॉचमॅन जागेवर नाही. झालं. या दोघांचा राग त्याच्यावर. कुठे असतो? जागेवर नसतो का तो? त्याला पान खायची सवय, तिथेच गेलेला. तरी यांची सर्व कामे करतो तो. घरातली कामसुद्धा. एक दोनदा घरातला कचरासुद्धा काढलेला. घरातलं बरेचसे काम तोच करायचा, जसा यांचा नोकरच. तरी त्या दिवशी खूप बडबडले त्याला. काही बोलला तर सर्वांसमोर थोबाडीत मारली. सर्व सोसायटी बघत होती. त्याला कसं वाटलं असेल सांगा. रडत होता बिचारा. एवढा छान साधा माणूस, काही बोलत पण नाही कोणाला कधी. अभिला वाटलं बरीच माहिती मिळाली. महेश आणि अभि दोघेही त्या फ्लॅटवर आले. सील केलेली होती रूम ती. फिंगरप्रिंट्स तर मिळाले ना, पुन्हा कशाला आलो? महेशने विचारलं. असंच जरा खून कसा झाला ते इमॅजिन करायला आलो. अभि निरखून पाहत होता. सोप्पं आहे. मी त्या दिवशीचं खून कसा झाला असेल ते इमॅजिन केले. सांग मग कसं झालं असेल? अभिने कुतूहलाने विचारले. महेशने जागा घेतली. हे बघ, सुरुवात करतो. खुनी हा ओळखीचा माणूस असावा, कारण कोणतीही फोर्स एंट्री नाही घरात. दरवाजा लॉक आहे तसाच आहे. तोडफोड नाही. एकच दरवाजा. तोच दरवाजा उघडून ती व्यक्ती आत आली. ठीक. पुढे? खून करायचे हत्यार. त्या सुमितची क्रिकेट बॅट. सुमित घरात बॅट कुठे ठेवायचा ते देखील माहिती त्या आरोपीला. तो दरवाजा उघडून आत आला. त्याला माहीत होते सावंत नशेत आहेत. त्याने बॅट उचलली आणि ते खुर्चीवर बसलेले असताना इथून मागून वार केला. अभिला खुर्चीवर बसवून महेशने ॲक्शन करून दाखवली. पहिल्या फटक्यात सावंत खाली पडले आणि मग त्याने एकामागोमाग एक असे ॲटलिस्ट 7 वार केले डोक्यावर. सावंतचा जीव गेला असं वाटलं तेव्हा तो थांबला असावा. दमला म्हणून त्याने ती बॅट इथे सोफ्याला टेकवून ठेवली. त्या सोफ्याच्या बाजूला रक्त लागलेले आहे आणि त्याच वेळेस सुमित बाहेर आला. तोही नशेत होता. तरी पप्पांना बघून घाबरला. समोर खुनी उभा. मागच्या मागे पळाला. आरोपीने त्याला पकडलं तरी सुमित धडपड करू लागला. खाली पडला. आरोपीने तीच वेळ साधली. तीच बॅट घेतली आणि सुमितच्या डोक्यावर वार केले. 3-4 फटक्यात सुमित गतप्राण झाला. 1-2 फटके त्याच्या हातावर लागले. आपण बघितले ते. डॉक्टर महेशने काही फोटो आणले होते सोबत. त्यातला एक अभि समोर धरला. हे बघ, हातावर सूज आहे. जोरात लागले असतील ते फटके. नंतर खुनी शांत झाला. वॉश बेसिनकडे आला. त्याला वॉश बेसिन कुठे हेही माहीत. इथे त्याने हात धुतलेले, कपडे साफ केले असतील. वॉश बेसिनजवळ रक्ताचे डाग दिसले. हे सर्व झाल्यावर खुनी बाहेर गेला. बॅट तर तिथे ठेवू शकत नव्हता. या सोसायटी बाहेर एक नाला आहे. त्यात त्याने ती बॅट फेकून दिली. त्याला वाटले असेल की जाईल वाहून ती, पण ती अडकून राहिली. म्हणून दुसऱ्या दिवशी भेटली आपल्याला. महेशचे झाले बोलून. काय सॉलिड हुशार आहेस तू. चल आता काय करू? त्या वॉचमॅनला भेटायचे होते, भेटून घेऊ. अभि बोलला. एवढं सगळं झालं आणि तो जागेवरच नव्हता? अभि बोलला. तोही संशयित आरोपी आहे का? महेशने विचारले. नाही रे, तरी तो जागेवर का नव्हता ते तरी विचारावे लागेल.
त्याचीही रूम सील केली आहे. पण त्याची का रूम सील केली? तो तर वॉचमॅन आहे ना. मीन्स तू त्याला आरोपी समजतो आहेस तर, महेश पुन्हा बोलला. नाही, आरोपी नाही, पण काहीतरी बघितलं असेल त्याने. शिवाय त्याची रूम त्या फ्लॅटच्या खाली आहे बरोबर. काहीतरी ऐकलं असेल त्याने, अभिने सांगितलं. पण आता आहे कुठे तो? महेश आजूबाजूला बघत बोलला. तो काय तिथे एका कोपऱ्यात खुर्चीवर बसून होता. हे दोघे जवळ गेले तसा तो उभा राहिला. काय मग निलेश साहेब? साहेब, कशाला चेष्टा करता सर? निलेश हसला. तर डायरेक्ट विचारतो, त्या रात्री नक्की कुठे होतास तू? 3 जणांचे स्टेटमेंट आहे. त्यात त्यांचे हेच म्हणणे आहे की तू जागेवर नव्हता. सांग. अभिच्या त्या प्रश्नावर तो जरा चपापला. सर, ताप होता अंगात, म्हणून गोळ्या घेऊन झोपलो होतो. म्हणून जाग आली नाही. पाहिजे तर डॉक्टरला विचारा. हे शेजारी दवाखाना आहे ना, तिथेच जातो. ओळखीचे आहेत डॉक्टर. एवढी हॉर्न वाजवत होती नैना, एकदाही ऐकलं नाहीस हॉर्न? महेशने विचारलं. साहेब, गोळ्या घेऊन झोपलं होतं ना, त्यात किती जोराचा पाऊस होता त्या रात्री. नाही चाले ऐकायला. निलेश. ठीक आहे, आत्ताही आजारीच दिसतो आहेस तू. महेश त्याकडे पाहत म्हणाला. साहेब, मी खरंच काही केलं नाही आहे. निलेश रडत म्हणाला. हो रे, रडतो काय? मी फक्त चौकशी करतो आहे. महेशचे लक्ष सोसायटीमधील लावलेल्या CCTV कॅमेऱ्याकडे गेले. कॅमेऱ्यात शूट झालं असेल ना काही? महेशने वॉचमॅन निलेशला विचारलं. नाही, गेल्या महिन्यापासूनच बंद आहेत. अजून रिपेअर नाही केले. अभिनेच माहिती दिली. ओके, चल मग निघू. तू आराम कर. फक्त शहर सोडून जाऊ नको कुठे. निलेशला सोडून ते दोघे पुढे निघाले. आता कुठे? महेशचा प्रश्न. एक काम करूया. अभि त्यांच्यासोबत आलेल्या हवालदारांकडे पाहत म्हणाला. यांना जाऊ दे पोलीस स्टेशनमध्ये. आपण जरा पुढे जाऊ. त्या डॉक्टरला भेटून येऊ. का रे, औषध घ्यायचे आहे का डॉक्टरांकडून? महेश हसत म्हणाला. निलेश याकडे औषध घ्यायला गेलेला ज्या डॉक्टरचं बोलला ना, तो चौथा संशयित आरोपी आहे. सावंतचा मित्र देशमुख. कसली गुंतागुंत केसमध्ये. महेशचे कुतूहल वाढले. दवाखान्यात पोहोचले तेव्हा देशमुख तर होतेच, शिवाय एक वकील देखील होते. ते बघून महेशला आश्चर्य वाटलं. त्यांनी वकीलसोबत असेल तरच स्टेटमेंट देणार असं सांगितलं. मी त्यांना आधीच सांगितलं होते की आपण येणार आहोत ते. त्यासाठीच त्यांनी त्यांच्या वकिलाला बोलावून घेतले. अभिषेक बोलला. ओळख करून झाली. अभिने थेट प्रश्न केला. तुमच्याबद्दल माहिती पाहिजे आहे. त्यांच्या कुटुंबाशी कशी आणि कधीपासून ओळख? लहानपणापासूनच ओळख माझी आणि सावंतची. एकाच शाळेत होतो आणि एकाच चाळीत राहायचो. कॉलेजमध्ये एकत्र. फक्त जॉब वेगळे होते. स्वभाव तर तापट होता त्याचा. राग चटकन यायचा. तरी चांगला होता तो. सोसायटीमध्ये विचारलं तर सांगेल कोणीही. मदतीला नेहमी पुढे. त्याच्यासोबत असं कोणी करेल असं वाटलं नव्हतं. त्यांची त्यांच्या भावाशी भांडणं होती का? महेशचा प्रश्न. हो, खूप आधीपासून. एकतर तो वाया गेलेला आहे. शिवाय नयनाच्या जवळजवळ जायचा सारखा प्रयत्न त्याचा, म्हणून जास्ती राग. तिच्याशी जवळीक? हो, जरा जास्तच कधी कधी. नजर वाईट आहे त्याची. त्यामुळे तो कधी आला की राग करायचा सावंत. पैसे मागायला सारखं सारखं यायचा. कंटाळला होता त्याला. त्या दिवशीसुद्धा सकाळी यांचे पैशांवरूनच भांडणं झाली. अभिने हे लक्षात ठेवले. नयनाचे कसे रिलेशन होते तिच्या वडिलांशी? अभिने वेगळाच प्रश्न केला. ॲक्च्युली नयनाला तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले ते आवडले नाही. सावत्र आईचा आणि तिचा मुलगा सुमित दोघांचा राग करायची. त्यात ती आई सोडून गेली. सावंत रिटायर्ड. या दोघांचा खर्च तिच्याच गळ्यात. आणखी राग. तरी देखील ते तर तिचेच वडील होते ना, तरी राग. त्यामागे कारण तिचा बॉयफ्रेंड. त्याचे काय? अमेय. त्याला कधी आवडलंच नाही. नयनासोबत त्याचे राहणे नाही आवडायचे. नयनालाही तसं सांगितले होते. यामुळे नयना राग करायची तिच्या वडिलांचा. अमेय वाईट आहे का? नाही, चांगला मुलगा. जॉबसुद्धा छान आहे. त्याला का आवडायचं नाही माहीत नाही. आदल्या दिवशीसुद्धा या तिघांचे बोलणे झाले होते लग्नाचे. तेव्हासुद्धा यांचे मोठे भांडण झाले होते. दुसऱ्या दिवशीसुद्धा या भावांचे भांडण सुरू होते आणि हा आलेला. मग आणखी जोरात भांडण झाले. मग तुम्हाला काय वाटते? अमेयने खून? माहीत नाही, याबद्दल नाही बोलू शकत. तरी तो त्या रात्री आलेला तिथे. ही माहिती जबरदस्त होती. अमेय आलेला रात्री?
महेश आश्चर्यचकित. हो, रात्री साधारण 11:15-12च्या सुमारास. मीच त्याला शांत राहायला सांगितले. घरी आला होता, तरी त्याला बसवलं घरात. 5-10 मिनिटात त्याला जबरदस्ती बाहेर पाठवलं, पुन्हा भांडणं नको म्हणून. मग तो पुन्हा आलेला का नाही माहीत नाही मला. मी 12 नंतर गेलो. हे मात्र खरे होते, कारण त्या दोघांचे खून रात्री 1 ते 1:30 मध्ये झालेला. ओके, आणि हे पार्टी, दारू पिणे हा काय प्रकार आहे? महेशचा प्रश्न. प्रत्येक महिन्याच्या शेवटी शनिवारी तो अशी पार्टी करतो. पहिली बायको वारली, दुसरी सोडून गेली, त्याचाच परिणाम. तेव्हा तर किती पाहायचा. मीच थांबवलं त्याला. कधीतरी ठीक आहे असं बोललो तेव्हा त्याने ऐकलं. त्यानेच ठरवलं मग अशी पार्टी करू, मीही सोबत करतो मग. आणि वॉचमॅनला का मारलं त्याने? भाऊ आलेला ना, त्या दोघांचा राग त्याने त्याच्यावर काढला. त्याला आधीच बरे नव्हते, त्यात हा किती काम करून घ्यायचा त्याच्याकडून. भांडी घासून घ्यायचा, कचरा, लादीपूस, भाजी आणून दे, सगळं मुकाट्याने करायचा. तरीही त्याला मारलं. बिचारा रडत होता. मीच त्याला औषध दिली त्या दिवशी. आता या दोघांकडे बरीच माहिती जमा झाली होती. निघाले तिथून. मध्येच महेशने अभिला थांबवलं. नक्की कोणावर संशय आहे तुझा? जास्त करून नयनावर. तीच खोटं बोलते आहे असं वाटते. बघ, फ्लॅटला एकच दरवाजा, घरात 3 जण, दोघांचा खून झाला, एक गाढ झोपेत. खुनीने या दोघांना मारलं, मग तिला का सोडून दिले? तरीही तिनेच कॉल करून सांगितलं ना. आणि वडिलांना कशाला मारेल ती? महेशने उलट विचारलं. काही कळत नाही रे, यांच्या स्टेटमेंटमुळे गुंतागुंत वाढत चालली आहे, अभिषेक बोलला. आता कुठे? महेशचा प्रश्न. अभिने समोर बोटाने दाखवलं. समोर वाईन शॉप. दारू कधीपासून सुरू केलीस? महेश हसत म्हणाला. त्या शॉपमधूनच सावंतकडे दारू जाते नेहमी, म्हणून चाललो होतो. अभिलाही हसायला आले. दोघे हसत हसत आले तिथे. अभिने आधीच सांगितले होते त्यांना, त्यामुळे त्या शॉपचा मालक त्यांना घेऊन आतच गेला. हा सर, विचारा, काय विचारायचे आहे ते? किती वर्ष ओळखता सावंतला? झाली असतील 4-5 वर्षे. इथे शॉप ओपन केल्यापासूनच ओळखतो. हां, इथे देशमुख डॉक्टर आहेत ना, त्यांनीच ओळख करून दिली. बरं, त्याच्या पिण्याच्या सवयीबद्दल काय सांगाल तुम्ही? सुरुवातीला जास्तच घ्यायचे ते, प्रमाणाबाहेर. नंतर हळूहळू कमी केली. बियर घेऊ लागले. फक्त महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जोरात पार्टी करायची, तेव्हा जास्त मागवायचे. जास्त म्हणजे किती? बियरचा 1 बॉक्स. महेशने त्याच्याकडचा एक फोटो बाहेर काढला. हाच बॉक्स का? त्याने निरखून पाहिलं. हो, ह्याच ब्रँडची बियर. किती बॉटल असतात बॉक्समध्ये? 12. मग 12च्या 12 पितात हे दोघे? दोघे कुठे? जास्त करून सावंत. 1-2 सुमित आणि देशमुख 1, कधीतरी 2. रिकाम्या बॉटल दुसऱ्या दिवशी आमचाच माणूस घेऊन येतो. आणि हे स्वतः घेऊन जातात का बॉक्स, की तुमचाच माणूस जातो घेऊन? नाही, त्यांचा वॉचमॅन आहे ना, तोच घेऊन जातो दरवेळी. सील असतो ना बॉक्स. वॉचमॅन? त्यालाही आहे का सवय? हो आहे की, पण कधीतरी घेतो. तोही हीच घेतो का बियर? महेशच्या त्या प्रश्नावर हसला तो. नाही सर, त्याला कुठे परवडणार ते. साधीच गावठी बोलतात ना, तीच घेतो तो. ठीक आहे, आम्ही निघतो. आणखी काही माहिती हवी असेल तर येईन. दोघे निघाले तसं त्याने आणखी एक प्रश्न विचारला. पण यात माझा काय संबंध? तो मालक बोलला. ड्रिंकमध्ये सुद्धा काही मिसळले असावे असा संशय आहे. किंवा तुमच्यापैकी कोणी तिथे जाऊन खून केला असेल तर? त्यासाठीच, अभि बोलला आणि निघाला. उशीर झालेला तर दोघेही आपापले घरी निघाले. पुढे 4-5 दिवस आणखी गेले. तरी खूप कन्फ्युजन होते. पुरावे कमीच, संशय जास्त होता. अभिने महेशला बोलावून घेतले. हो, बस जरा. केस पुढे जात नाही म्हणून तुला बोलावलं उजळणी करायला. हो चालेल, कर सुरू. अभिने एका प्लास्टिक बोर्डवर या चौघांचे फोटो लावले. नयना, तिचे काका, तिचा बॉयफ्रेंड अमेय आणि देशमुख. या चौघांवर संशय आहे. अभिने महेशला सांगितलं. पहिलं सांग, देशमुख तर मित्र आहे ना, मग तो का संशयित? ॲक्च्युली त्याची ही हिस्ट्री काढली. त्याला माहीत होती सावंतची सवय. देशमुखचा प्लॅन त्याची प्रॉपर्टीसाठी होता. महेश यावर चक्रावला. तुला कसं कळलं हे? त्याने वकील अरेंज केला होता तेव्हाच मला विचित्र वाटलं होते. तेव्हापासून त्याच्यामागे काही माणसं लावली होती. महेश अजूनही कन्फ्यूज होता.
म्हणजे तुला वाटते देशमुखने खून केला? मे बी. कारण सावंतला भेटणारी शेवटची व्यक्ती म्हणजे देशमुख. शिवाय बिअरचा प्लॅन त्यांचा. मित्र असूनसुद्धा त्याने मित्राला दारूचे दुरुपयोग सांगितले नाही. त्याकडे सावंतची डायबेटीस ट्रीटमेंट सुरू होती. तरीही बिअर सुरू होती. त्यांच्यामुळे सुमितला इतक्या लहानपणी व्यसन लागलं ना. नयनाच्या लग्नाला सुद्धा यांचा सपोर्ट होता. लग्न होऊन ती गेली की हा फ्लॅट त्यांचाच. त्यामुळे या खुनाचा जास्त फायदा देशमुखला होता. नयनाचा वडिलांवर राग. एकतर सावत्र आई आणि सावत्र भाऊ दोघेही हिला आवडत नव्हते. सुमितला तिने एकदाही राखी बांधली नव्हती. त्याचा रागच करायची ती. दुसरे कारण अमय. अमयसोबतच लग्न करायचे आहे तिला. तरी वडिलांची परवानगी नाही. या सर्वांमुळे नयनावर संशय. त्यात सोसायटीमध्ये तीच चर्चा ती एकटीच कशी वाचली? तिचा बॉयफ्रेंड अमय. त्याचे काय? मी आणखी चौकशी केली त्याची. देशमुख बोलले होते ना, आदल्या दिवशी यांची मीटिंग झाली होती. नयना, तिचे वडील आणि अमय. लग्नावरून भांडणंसुद्धा झालेले. त्यात अमय भलताच चिडलेला सावंतवर. आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा तो लग्नाचेच विचारायला आलेला. त्यांचे आधीच एक भांडण सुरू होते भावाशी. त्यात यालाही सामील करून घेतलं. रात्री आलेला तो बाईक ठेवून गेला की विसरून ते कळलं नाही. वेळसुद्धा त्याने खोटी सांगितली. आणि सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे याचाही डोळा होता यांच्या प्रॉपर्टीवर. अभिने सांगितलं. यावर महेश कन्फ्यूज झाला. सगळ्यांना प्रॉपर्टी पाहिजे होती? कमाल आहे. अशी किती प्रॉपर्टी आहे त्यांची? महेशचा प्रश्न साहजिकच होता. नयनाचे वडील मिस्टर सावंत मोठे ऑफिसर होते. त्यामुळे पगार जास्त. 4 फ्लॅट आहेत मुंबईत. गावाला मोठा बंगला आहे. बँक बॅलन्स तर आहेच. शिवाय इतर प्रॉपर्टी. हे सर्व धरून 10 ते 12 कोटीच्या घरात जाते सर्व. त्यात मृत्यूपत्र. तेही केले आहे. काय आहे माहीत आहे का? प्रॉपर्टीचे 3 भाग होणार. सुमित, नयना आणि देशमुख. त्यात काही कारणास्तव या तिघांपैकी एकच जिवंत असेल तर त्याला सगळी प्रॉपर्टी. सुमित आणि नयनाही नसेल तर सगळे देशमुखला. त्यात त्यांच्या भावाचा काही उल्लेख नाही. त्या नावासाठीच त्या भावांचे भांडणं व्हायचे. सॉलिड गुंतागुंत आहे ना. काय पण बनवलं आहे मृत्यूपत्र? महेश डोक्याला हात लावत बोलला. त्यात त्यांनी हल्लीच बदल केला. त्यात नयनाचे लग्न त्यांच्या मर्जीविरोधात झाले तर नयनाला काहीच मिळणार नाही. यासाठीच देशमुख नयनाच्या लग्नाला सपोर्ट करत होते. कारण तिचे लग्न अमयसोबत झाले की ती प्रॉपर्टीमधून आपोआप बाहेर जाणार. आणि लग्न केल्यावर सुद्धा प्रॉपर्टी नयनाला मिळावी यासाठी अमयची धडपड. त्यांचा भाऊ तर आधीपासूनच बाहेर आहे प्रॉपर्टीच्या. बघितलं ना कसे सगळे मागे आहेत ते पैशांच्या. म्हणूनच हे सर्व प्रॉपर्टीसाठी तरी खून करतील असेच वाटते. अभिचे झाले बोलून. महेश जरा विचारात होता. मला वाटते आपण पुन्हा एकदा त्या फ्लॅटवर जाऊन येऊ. काय माहीत काही नवीन मिळेल असं वाटते. अभिलाही पटलं ते. सोसायटीमध्ये आले तेव्हा वॉचमॅन नेले समोरच. अभिला काही वाटलं. त्याच्या जवळ झाला. ये जरा बोलायचे होते. त्याला एका कोपऱ्यात घेऊन आला. काय झालं साहेब? त्या रात्री एवढी झोप कशी काय लागली तुला? म्हणजे नयना गाडीचं हॉर्न वाजवत होती ते एकदाही ऐकलं नाही तू? सर, ते औषध घेतले होते ना, झोप लागली. नक्की औषधमुळेच झोप लागली ना? अभिच्या या वाक्याने निलेश गडबडला. दारू पितोस ना, त्यानेच झोप लागली ना? अभि डायरेक्ट बोलला. आता तर खरं बोलावंच लागेल. हो सर, पितो पण कमी. सावंत सरांना माहीत होते. बाकी कोणाला सांगू नका, नोकरी जाईल. तरी किती पितोस? गाढ झोप लागावी इतकी? जास्त नाही, कधी कधीच. पण त्यांच्याकडे पार्टी असते तेव्हा तर नक्की घेतोस तू दारू? हो सर. त्यांच्याकडे बॉक्स घेऊन जातो ना बिअरचा, तेव्हा सावंत सर बोलतात घे दारू म्हणून. गावठीच जमते मला. त्या दिवशी जरा जास्त झाली म्हणून झोप लागली. नयना मॅडम काय अमेय सर आलेले ते सुद्धा कळलं नाही मला. दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगितलं तेव्हा कळलं. मी खरंच काही केलं नाही साहेब. मला माहीत सुद्धा नव्हते असे काही झाले ते. सकाळीच कळलं मला. निलेश रडत होता. असंच विचारतो आहे रे, तू नको टेन्शन घेऊ. साहेब, तुम्ही माझी खोली बंद का केली आहे? मला बाहेर झोपावे लागते ना. त्यात पाऊससुद्धा आहे. थंडी वाजते झोपताना. उघडेल तुझी रूम. थोडे दिवस थांब. अभिने त्याला तिथेच सोडले आणि महेशला घेऊन फ्लॅटवर आला. दोघांनी लगेचच शोधाशोध सुरू केली. काहीतरी मिळालेच पाहिजे असं महेशला मनापासून वाटत होते. आणि महेशलाच सापडलं. अभिला लगेचच त्याने समजावून सांगितलं. अभिला सुद्धा पटलं ते.
लागलीच त्याने माणसं कामाला लावली. बरोबर 3 दिवसांनी पुन्हा भेटले दोघे. एक काम करूया, अभि बोलला. तू जा नयनांच्या काकांकडे. अरे मी कसा? मी डॉक्टर आहे. मी कसा जाऊ त्यांना आणायला? जा रे, उगाचच नाटकं करतो आहे. जा चल. हे बाकीचे आहेत ना ओळखीचे? अभिने त्यांच्या सहकाऱ्यांकडे बोट दाखवली. ते आहेत सोबत, त्यात मित्रसुद्धा आहेत तुझे. जा ना रे, मला दुसरं काम आहे. अभिने त्याला जायलाच सांगितलं. महेश हसतच गेला. अभि मात्र आणखी काही हवालदार सहित सोसायटीच्या दिशेने निघाला. अमेयला आधीच फोन करून बोलावलं होते. नयना तिथे होती, पण वेगळ्या फ्लॅटमध्ये. देशमुखांना अभिसोबत घेऊन आला. पोलिसांच्या गाडीच्या सायरनने सोसायटीमध्ये असलेले सर्व खाली आले. काही त्यांच्या बाल्कनीतून बघत होते. अभि उतरला त्याच्या गाडीतून. त्याच्या गाडीत देशमुखला बघून एक जण बोलला, मला वाटलंच होते यांनीच मारलं असेल सावंतांना. अभिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तुम्ही बघितलं होते का मारताना? नाही, तुमच्यासोबत आले ना म्हणून बोललो. तसं तर मी सुद्धा आलो त्यांच्यासोबत. मग मीही केला का खून? तसे ते गप्प बाजूला झाले. महेशसुद्धा आला पुढच्या 15 मिनिटात नयनाच्या काकांना घेऊन. नयना, अमय तिथेच उभे होते. नयनाने त्यांना गाडीत बघून अभिला विचारले, यू मीन काकांनी केला खून? अभिने तिच्याकडे बघितलं. थांबा जरा, किती घाई? मी आहे ना, सांगतो. अमयने नयनाला मागे घेतलं. आता महेशच पुढे आला आणि अभिला विचारलं, तुला नक्की माहीत आहे ना की उगाचच आपलं हिरो बनायला आला आहेस? किती घाई लावली आहे तुम्ही सर्वांनी. सांगतो, थांबा. अभिने आजूबाजूला नजर फिरवली. आता जवळपास सर्व सोसायटी जमा झाली. मला माहीत आहे असं करणे बरोबर नाही. हे असं सर्वांसमोर, सर्व सोसायटीसमोर कोणाला तरी अटक करणे किती अपमानकारक आहे हेही कळते मला. तरी काही गोष्टी सांगाव्या सर्वांना. त्यामुळे पुढे फ्युचरमध्ये चुका होणार नाहीत. तर आता सर्वच संशयित आरोपी आलेले आहेत. अभि बोलत होता तर नयनाने मध्येच त्याचे वाक्य तोडलं. आरोपी आणि मी? माझ्यावर का संशय? मी माझ्या पप्पांचा खून का करीन? इन्स्पेक्टर असला तरी काहीही बोलू देणार नाही, नयना रागात बोलली. शांत व्हा. संशयित आरोपी असा शब्द वापरला मी. आरोपी असं बोललो का? नयना गप्प झाली. चला, आता काही प्रश्न विचारीन आणि सर्वांनी खरं बोलायचे. कारण मी जे प्रश्न करणार आहे ना त्याची उत्तरं माहीत आहे मला. फक्त तुमच्या तोंडून ऐकायची आहे खरी उत्तरं. मग आम्ही काय खोटे सांगितले का तुम्हाला? यावेळेस अमेयचा आवाज वाढला. तसं अभिने त्याकडे रागात पाहिलं. मिस्टर अमय. अभि त्याच्याजवळ गेला. खोटं नाही बोलत ना तुम्ही? मग सांगा. त्या रात्री 8 वाजता आलेला की रात्री 11:15 वाजता? अभि अमेयकडे बघत बोलला. काय बोलणार अमय? अमय कशाला खोटं बोलेल? नयना अमयची बाजू घेऊ लागली. हो का? आता नयनाकडे वळला. तो खोटं बोलत नाही. ठीक आहे मग. त्या दिवशी किती वाजता निघाला होता ऑफिसमधून? स्टेटमेंटमध्ये असं लिहून दिले आहे की रात्री 8 वाजता सोडलं ऑफिस. आणि ऑफिसमध्ये तुमचा आउट टाईम आहे संध्याकाळी 6 वाजता. आता सांगा, कोण खोटं बोलते आहे? मी की तुम्ही? नयनासुद्धा गप्प. अभि दोघांकडे पाहत होता. कोणीच बोलत नाही. ठीक आहे, मी बोलतो. त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधून तिथून घरी न जाता पोहोचलात ते थेट अमयच्या ऑफिसमध्ये. तिथे व्हिजिटरच्या रजिस्टरमध्ये तुमचे नाव आहे. काय बरोबर ना? तिथे तुमच्या गप्पा रंगल्या. ते बोलणे काय होते ते तुम्हाला माहीत. तेच तुम्हाला सांगायचे आहे आता. आणि खरं पाहिजे मला, नाहीतर माझ्याकडे खूप गोष्टी आहेत सांगायला. अभि बोलला. नयनाने आजूबाजूला पाहिलं. पप्पा लग्नाला तयारच होत नव्हते आणि मला अमयशीच लग्न करायचे होते. आदल्या दिवशी अमय आलेला घरी पप्पांना तयार करायला. तेव्हाही भांडण झालेलं. म्हणून मी अमयला आपण आधी कोर्ट मॅरेज करू हे सांगायला आले होते. त्यावरच बोलत होतो आम्ही. अमयने सुद्धा मान डोलावली त्यावर. ओके, मग हा एवढ्या रात्री 11:15ला का आलेला? तुला भेटायला तर नक्कीच नाही, कारण तुम्ही आधीच भेटला होतात. अमय इकडे तिकडे बघू लागला. कोणता प्लॅन सुरू होता डोक्यात? सावंतांचा खून करायचा, हेच ना? अभिच्या या वाक्यावर अमय खवळला. काय बोलत आहात तुम्ही? मी कशाला खून करीन? तोंड सांभाळून बोला. अभिने थांब असा हाताने इशारा केला. याचे पण उत्तर आहे माझ्याकडे. आणारे त्याला. ते ऐकून हवालदारांनी गाडीतून आणखी एकाला बाहेर काढला. अमय त्याला बघून कावरा बावरा झाला.
अभिने त्याला अमयसमोर उभं केलं. याला ओळखतोस ना? अभिने विचारलं. अमय काहीच बोलला नाही. चल मीच सांगतो. हा अमयचा मित्र राघव. आता हा आम्हाला कुठे भेटला? अमय नयनाची मीटिंग संपली. नयना घरी आली. अमय तापलेला, डोक्यात राग. तोच राग शांत करायला राघवकडे गेला. अमयचा एकमेव मित्र. ही माहिती कळली ती ऑफिसमधूनच. कारण राघव वरचेवर अमयला भेटायला येत असतो ऑफिसमध्ये. तर अमय आपले तापलेले डोकं थंड करायला राघवकडे आला. दारू पिणारच ना. तेही झालं. आणि त्याच ठिकाणी प्लॅन ठरला सावंतांच्या खुनाचा. आणि अमेय, राघवने हे आधीच कबूल केले आहे. त्यामुळे ते तू टाळू शकत नाही. पुढे सांगतो. राघवला का पकडलं? अंमली पदार्थ म्हणजेच ड्रग्ज विकतो. इल्लीगल वेपन्स आहे याच्याकडे. त्यातलेच एक घेऊन आलेला सावंतांकडे त्यांना मारायला. रात्री 11:15 वाजता. तिथे देशमुखांना बघून घाबरला. थोडा वेळ थांबला, 5-10 मिनिटे, मग निघाला घरी. नशेत आपण बाईक आणली ते विसरून गेला. आणि नयना मॅडम, हा नशा करतो, ड्रग्सच्या आहारी गेला आहे. हे तुमच्या पप्पांना माहीत होते. तुमचे प्रेम होते म्हणून कधी बोलले नाही तुम्हाला. त्यासाठीच तुमच्या लग्नाला विरोध होता. नयनाला हे सर्वच नवीन. तशी तिने अमयच्या कानाखाली मारली. का मारलंस पप्पांना? किती घाण माणूस आहे तो. का केलंस हे? नयनाला काही बायकांनी बाजूला केलं. अमेय नाही खुनी. जरा थांबा, सांगतो. आधी देशमुखांची चौकशी करू. अभि त्यांच्याकडे वळला. तुमच्या मित्राला डायबिटीज होता ना? हे माहीत असून सुद्धा त्यांना दारूच्या आहारी नेलत. त्या लहान सुमितला व्यसन लावलत. का? आणि राघवला सुद्धा ओळखता ना? सावंतांच्या बिअरमध्ये हळूहळू ड्रग्ज ॲड करायचा ना तुम्ही? नाही म्हणू नका. माझ्याकडेही डॉक्टर आहे. तसंही तुम्हाला ड्रग्जचा इल्लिगल वापर केल्याबद्दल अटक करणारच आहे. त्याआधीच कबूल केले तर बरं होईल. देशमुखांना पर्याय नव्हता. होय, राघव मलाच ड्रग्ज विकण्यासाठी द्यायचा. वय वाढत आहे. इतके रोगीसुद्धा येत नाहीत दवाखान्यात. पैसे संपत चाललेले. तेव्हा अमय भेटला. त्यानेच राघवची ओळख करून दिली. तरी सावंत माझा बालपणीचा मित्र. त्याला मारण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही मी. देशमुख गप्प झाले. आता राहिले नयनाचे काका. ते एकटेच खरं बोलत होते. आधी संशय होता त्यांच्यावर, कारण त्या रात्री कुठे होते तेच त्यांना आठवत नव्हते. एका हॉटेलमध्ये होते असं सांगितलं, पण कोणते हॉटेल ते माहीत नाही. आधी वाटलं खोटं बोलत आहे. नंतर कळलं त्यांना गोष्टी लक्षात राहत नाही. आम्ही आणखी तपास केला तेव्हा कळलं ते नव्हते तिथे. ते आम्ही पक्के केले. त्यामुळे त्यांनी खून केला नाही, अभि बोलला. महेशला आता राहवलं नाही. आता काय उद्या सांगणार आहेस का खुनी कोण आहे ते? सांगतो रे. अभिने एकदा जमलेल्या सर्वांकडे नजर टाकली. काही योगायोग इतके कमालीचे असतात की वेगळंच वाटते. आता मला सांग महेश, जगात राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड व्यक्तींची संख्या सारखी आहे का? नाही रे, लेफ्ट हँडेड कमी आहे. हां, हेच मीही त्या दिवशी खूप विचार केला. खून नक्की कोणत्या अँगलने झाला? आणि अचानक कळलं की खून करणारी व्यक्ती राईट हँडेड आहे. पण योगायोग माहिती आहे का? हे सर्व नयना, अमय, काका आणि देशमुख इतकंच नाही तर राघवसुद्धा लेफ्ट हँडेड आहे. आहे ना कमाल? मग खुनी तूच सांग. त्या रात्री 4 जण गेलेले त्या फ्लॅटवर. नयनाचे काका नव्हते इथे. राहिले हे सर्व. वॉचमॅन निलेश, नयना, अमय आणि देशमुख. अभिचे बोलणे संपले तसं सगळेच वॉचमॅनकडे बघू लागले. यू मीन वॉचमॅनने खून केला? महेश त्याकडे पाहत होता. हवालदारांनी लगेच पकडलं त्याला. मी काही नाही केलं, सोडा मला, निलेश ओरडत होता. अभि, काय नक्की त्यानेच खून केला आहे का? हो तर, त्यानेच मारलं दोघांना. साहेब, काय बोलता तुम्ही? मी का करीन खून? अजूनही तो ओरडून सांगत होता. खरंच सांग, कसं ओळखलं तू? महेशने विचारलं. मी जरा बसू का? पाय दुखले माझे, म्हणत अभि निलेशच्या शेजारी जाऊन बसला. हे तर नक्की झालं की राईट हँडेड माणसाने खून केला, म्हणजेच निलेश. आता पुढे. याची स्टेटमेंट त्या रात्री पाऊस होता. हीच सुरुवात आहे अमय आणि नयनाची. अर्थात या दोघांनी मिळून ही स्टोरी बनवली होती. कारण अमयची बाईक तिथे सापडली. ती पावसात बंद पडली. ती कशामुळे? त्यासाठी पाऊस आला स्टोरीमध्ये. नयना उशिरा का आली? तर पावसामुळे ट्रॅफिक लागलेलं. त्या रात्री काय पूर्ण दिवसभर पाऊस नव्हता. अभि बोलला तसं सर्वच एकमेकांकडे पाहू लागले. हो, ते खोटंच बोलले. देशमुखांच्या स्टेटमेंटमध्ये पाऊस नव्हता. नयनाचे काका विसराळू. तरी त्यांनी सांगितलं की आदल्या दिवशी पावसाने त्यांच्या घरची लाईट गेली होती. त्यामुळे या वॉचमॅन निलेशने दिलेली स्टेटमेंट खोटी होती
असंच वाटत होते सुरुवातीपासून. तोही बोलला होता ना त्या रात्री पाऊस होता ते. खोटं आहे हे इन्स्पेक्टर काहीही बोलत आहे, निलेश ओरडून सांगत होता. अभि उभा राहिला आणि निलेश समोर आला. अमेय त्या रात्री आलेला ते फक्त देशमुख आणि स्वतः अमेयला माहीत होते. त्यानंतर ते महेश आणि मला कळलं. तुला कसं माहीत? आता निलेश घाबरला. म्हणजे तू तेव्हा जागा होतास. अमेयला बघितले तू, बरोबर ना? निलेश गप्पच. पुढे ऐकायचं आहे ना? तर महेश, सावंतच्या घरी बिअरचा बॉक्स होता जो आपण जप्त केला होता. घरात आणि बॉक्समध्ये मिळून किती बॉटल सापडल्या? आपण त्याचा एक फोटोही काढला होता. तुझ्याकडे आहे बघ. महेशने आधीही बघितला होता तो फोटो. पुन्हा बघितला. त्याने बॉटल मोजल्या. 11 बॉटल होत्या त्या दिवशी त्या फ्लॅटमध्ये, बरोबर? आणि बॉक्समध्ये किती असतात? त्या वाईन शॉप मालकाने सुद्धा सांगितले किती असतात? 12. म्हणजे एक कमी. महेश लगेचच बोलला. एक बॉटल कुठे होती माहीत आहे का? अभिने आता निलेशच्या रूममधला फोटो दाखवला. निलेश झोपतो ना त्या कॉट खाली. अभिचे बोलणे बरोबर होते. तशीच बिअर बॉटल होती तिथे. याने त्या दोघांना मारलं आणि अजाणतेपणी का होईना त्या बॉक्समधली एक स्वतःच्या घरी आणली. सकाळी हा सर्व गोंधळ झाला आणि नशेत त्याला कळलंच नाही की बॉटल घरातच राहिली. आता तर निलेशला कळले होते की संपलं आहे सर्व. आणखी सांगतो, याला मी इथे आल्यापासून बघतो आहे. हा वॉचमॅन आहे ना? पायात साध्या चप्पल आहे त्याच्या. ड्रेससुद्धा एकच वापरतो. CCTV आता बंद असले तरी 1 महिन्यापूर्वीचे काही व्हिडिओ बघितले मी. त्यात तर याच्या पायात शूज दिसतात. मग कुठे गेले शूज याचे? आपण त्या दिवशी आलेलो ना पुन्हा, तेव्हा तुलाच बुटाचे ठसे मिळालेले ना, याचेच होते ते. खून करताना रक्त शूज आणि कपड्यांवर उडालेले असेल. मग मी शोधाशोध सुरू केली. त्याच नाल्यात पुढे याचा वॉचमॅनचा ड्रेस आणि शूज मिळाले. अभिने बरेच पुरावे सादर केले. याच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असेल सावंतचा फ्लॅट? हाच असायचा तिथे. कचरा काढायला, लादी पुसून द्यायचा. सुमितची बॅट कुठे हे सुमित नंतर यालाच माहीत. असो, आता याची हिस्ट्री सांगतो. या काही गोष्टी मला आधीच कळलेल्या, तर विचार केला याची काही हिस्ट्री तर नक्कीच असावी. निलेशची माहिती काढली. निलेश 6 वर्षांपूर्वी जेलमधून सुटून आलेला आहे. हे इथे कोणाला माहीत आहे का? अभिच्या या वाक्यावर जमलेले सारेच आश्चर्यचकित. एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून हा आत गेलेला. बाहेर आल्यावर काहीतरी नोकरी करावी तर इथे आला. सावंतची ओळख झाली. सोसायटीला वॉचमॅन पाहिजे होताच. जास्त आडेवेडे न घेता सावंतांनी त्याला ठेवून घेतले. इथेच चूक झाली. अनोळखी व्यक्तीवर विश्वास. म्हणून निलेश त्यांची सर्व कामे करायचा. गुन्हेगार शेवटी गुन्हेगारच. काहींना सुधारता येत नाही. 2 दिवसांपूर्वी शेजारचा सोसायटीच्या वॉचमॅन बोलता बोलता बोलून गेला. सावंत साहेबांना बसलेले असताना मागून वार केला. समोरून कोणाची हिंमत झाली नसती. यावरूनच कळलं की निलेशनेच खून केला. अभि म्हणाला. कसं काय? नयनाने विचारलं. इथे जमलेल्या लोकांपैकी फक्त डॉक्टर महेश आणि मलाच माहीत आहे की खून कसा झाला ते. याचाच अर्थ निलेशने त्यांना मारलं. त्यालाच माहीत ना कसं मारलं त्याने. मला वाटते की आता खूप पुरावे सादर केले आहेत मी. आता तरी निलेश कबूल कर, अभि बोलला. निलेश आता शांत झाला होता. मान खाली घालून उभा होता. हो, मीच मारलं त्यांना, निलेशने कबूल केलं. राग आलेला त्यांचा. आधीच वैतागलेलो होतो मी. किती काम करून घ्यायचे ते. त्या सगळ्यांचा राग होता मनात. त्या दिवशी सर्वांसमोर थोबाडीत मारली. वाईट वाटलं, पण जास्त रागच आला. तेव्हाच ठरवलं मी यांना धडा शिकवीन. दारू पीत बसलो होतो, पण कधी संधी मिळते ते बघत होतो. एकटे भेटत नव्हते. अमेय आलेला, देशमुख आलेला, नयना आली तेव्हाही जागाच होतो. रागात झोप कशी लागणार? शेवटी देशमुख गेले तेव्हा संधी मिळालेली. त्यांना मारायचं नव्हते, फक्त जखमी करायचे होते. रागाच्या भरात गेलो. एक चावी तर माझ्याकडे असते यांच्या फ्लॅटची. दरवाजा उघडून हळूच गेलो आत. सावंत पेंगत होते. काहीतरी पाहिजे होते वार करायला. नजरेसमोर पहिली ती क्रिकेटची बॅट आली. मारली डोक्यातच. खाली पडले खुर्चीवरून ते. पण इतका राग होता मनात की मारतच राहिलो. किती वेळा मारलं माहीत नाही. शांत झालं मन तेव्हा थांबलो. निघत होतो तर सुमितने पाहिलं. त्यालासुद्धा मारायचे नव्हते. केवळ त्याने मला त्या अवतारात बघितलं म्हणून त्याला बेशुद्ध करायचे होते. पण नशेत कुठे काय सुचते. पळू लागला तो. पळालाच असता, पण खाली पडला. तेव्हा मारलं त्याला. वाटलं दोघे बेशुद्ध झाले असतील. हात धुतले तिथेच, पण रक्त लागलेलं कपड्यांना. ते धुवून कुठे वाळत घालणार.
दिले टाकून त्या नाल्यात. घरी येईपर्यंत दारू उतरली होती. मग पुन्हा गेलो त्यांच्याकडे. तिथं तर पूर्ण बॉक्स होता. उचलली त्यातली एक बियर. नाहीतर सकाळी उठून ते कुठे पिणार होते. आधी डोक्याला औषध लावतील ना, हाच विचार केला मी. तसाच झोपून गेलो. सकाळी आरडाओरडा ऐकून कळलं की ते जिवंत नाहीत. पळणार होतं तोपर्यंत तुम्ही पोलीस आलेले. निलेशने एका दमात सांगून टाकलं. घेऊन जा याला. सोबत अमय, त्याचा मित्र राघव आणि देशमुख यांनाही घेऊन जा. ड्रग्सचा व्यवसाय आणि वापर दोन्ही गैरकानूनी. अटक तर झालीच पाहिजे. अभिची ऑर्डर. घेऊन गेले सर्वांना. बाकीचे तसेच होते. पुन्हा सांगतो, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला सावंतांनी. काय झालं ते पाहिलं सर्वांनी. हे सर्व कळावं म्हणून इथे आलेलो. शिवाय राग आणि दारू किती वाईट हेही कळलं असेल. आणि जेव्हा या दोन गोष्टी एकत्र येतात तेव्हा माणूस राक्षस होऊन जातो. हे नक्की झालं. तर चला, आम्ही निघतो. नवीन वॉचमॅन नेमा आणि CCTV रिपेअर करून घ्या. चला. अभि गाडीत बसला. पावसाने मदत केली ना? अभि महेशला बोलला. कसं काय? महेशने विचारलं. पाऊस नव्हता म्हणून तर पुरावे राहिले, नाहीतर वाहून गेले असते. शिवाय त्यांच्या स्टेटमेंटमध्ये पाऊस होता म्हणून कळलं की निलेश खोटे बोलतो आहे ते. यात सर्वात आवडलं ते नयनाची स्टाईल. बोलण्याची स्टाईल. ज्या पद्धतीने बोलली ती. त्या रात्री पाऊस होता. तेव्हा वाटलं की मूवी आहे की काय. पण होऊ शकतो ना असा मूवी. स्टोरी तर आहेच आपल्याकडे. टायटल नयनाने सुचवलं. त्या रात्री पाऊस होता. त्यावर गाडीतले सर्वच हसले आणि गाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाली. मैत्रिणींनो, आजची ही सस्पेन्स कथा तुम्हाला आवडली असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.